कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. सिडको विरोधात हरीश बेकावडे आक्रमक. जलबोगद्यामुळे गावांचा पाणी प्रश्न गंभीर. काम बंद आंदोलनाचा दिला इशारा. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ रील शूटसाठी वाढली गर्दी. पनवेल टी पॉइंटवर वाहतुकीचा खोळंबा. 3 गंभीर अपघातांची नोंद. खेडमध्ये गोसेवकांची भव्य रॅली. संरक्षणासाठी कठोर कायद्याची मागणी. तहसीलदार कार्यालयावर निवेदन सादर. आणि महिला आरक्षणासाठी काँग्रेस महिला आघाडी आक्रमक. पनवेलमध्ये पत्रकार परिषदेत मागणी. तातडीने अंमलबजावणीची ठाम भूमिका. पाहुयात सविस्तर वृत्त. पेण तालुक्यात सिडको अंतर्गत हेटवणे जलबोगद्याच्या कामामुळे निर्माण झालेल्या पाणी टंचाईच्या प्रश्नावरून सामाजिक कार्यकर्ते हरीश बेकावडे आक्रमक झाले. या प्रकल्पामुळे 13 आदिवासी वाड्या आणि 4 गावातील बोरिंग, विहिरी, तलाव आटल्याचा आरोप करत ग्रामस्थ गंभीर संकटात सापडल्याचं त्यांनी म्हटलंय. नैसर्गिक जलस्रोतही कोरडे पडल्याने नागरिकांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. बेकावडे यांनी तात्काळ हेटवणे धरणातून पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी केली आहे. तसेच टनलमधून येणारं दूषित पाणी खाडीत सोडण्याची व्यवस्था करण्याचेही आवाहन केले आहे. अन्यथा काम बंद आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला. गेल्या 2 वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित असून सिडको प्रशासन जबाबदारी टाळत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेवर प्रश्न उपस्थित करत तातडीने उपाययोजना न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. सिडको अंतर्गत बेलवडे ग्रामपंचायतीत जे जलबोगद्याचं काम चालू आहे, मेगा इंजिनिअरिंगकडे ते कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम दिलेलं आहे. जवळजवळ 300 फूट खोल म्हणजे 100 फूट खोल हा जलबोगद्याचं काम चालू आहे. अगदी मोठ्या प्रमाणात तिथे हे काम चालू असताना आजूबाजूच्या या जलस्रोत सगळे बंद झालेले आहेत. विहिरी आटल्यात, तलाव आटलेत, बोरिंगचं पाणी गेलंय. जवळपास 13 आदिवासी वाड्या आणि 4 गावे यांचं पाण्याचा स्रोतच बंद झालेलं आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात डोंगरातून खालच्या आणि जमिनीतून मोठ्या प्रमाणात हा बोगदा काढत असताना एवढ्या मोठ्या भीषण प्रकारे हे परिणाम होतील हे सिडकोला माहित नव्हते का? सिडकोनी प्रॉपर याचा अभ्यास केला नव्हता का? पर्यावरणाच्या परवानग्या घेतल्या नव्हत्या का? जरी शासन म्हणून तुम्ही असला शासनामध्ये असतात तर ह्या जनतेच्या आयुष्याचं वाटोळं करण्याचं काम प्रशासनाने हातात घेतलंय का? आम्हाला आयुष्यभर नैसर्गिक जे स्रोत होते ते बंद करून सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरण्याचं काम जर प्रशासनाने सिडको करत असेल यासारखं दुर्दैव नाही. तुम्हाला माहित नव्हतं काय पाणी जाणार ते? वारंवार गेले 18 ते 20 महिने आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत की या पाणी जाण्याने आमचे काय हाल होतात. त्याकडे तुम्ही दुर्लक्ष करता. तुम्ही मेगा कंपनीचं नाव सांगता. मेगा ही कॉन्ट्रॅक्टर आहे. तुम्ही कोणत्याही परिस्थितीत जे काय परिणाम वाईट झाले याचा अभ्यास का करत नाही? नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात विमानांचे लँडिंग टेक ऑफ पाहण्यासाठी आणि सोशल मीडियावर रील्स शूट करण्याच्या नादात नागरिकांची वाढती गर्दी आता धोकादायक ठरत आहे. विशेषतः पनवेल टी पॉइंट परिसरात मोठ्या प्रमाणावर लोक जमा होत असल्याने वाहतुकीचा खोळंबा होत असून आतापर्यंत 3 गंभीर अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे. अनेक जण रस्त्याच्या कडेला वाहने उभी करून व्हिडिओ शूट करत असल्याने महामार्गावरील वाहन चालकांचे लक्ष विचलित होत आहे. पोलिसांना वारंवार हस्तक्षेप करून नागरिकांना हटवावे लागत असले तरी परिस्थितीत फारसा फरक पडताना दिसत नाही. या पार्श्वभूमीवर अपघात रोखण्यासाठी व्ह्यू कटर बसवण्याची मागणी पोलिसांनी राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाकडे केली आहे. यामुळे विमानांचे दृश्य थेट रस्त्यावरून दिसणार नाही आणि अपघातांचे प्रमाण कमी होईल असा विश्वास व्यक्त केला जातोय. दरम्यान नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाईचा इशारा देत नागरिकांनी सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानतळांचे आगमन आणि प्रस्थान सुरू झाल्यापासून साधारण संध्याकाळच्या वेळेला नागरिक मोठ्या संख्येने त्या विमानाचं लँडिंग आणि टेक ऑफ बघण्यासाठी गर्दी करतात आणि आपली वाहने रस्त्यावरच लावतात. ही परिस्थिती लक्षात आल्यानंतर आम्ही रोज तिथे पोलीस बंदोबस्त लावून नागरिकांना विनंती करतो की आपण इथे थांबू नका. त्याच्याने अपघाताचं प्रमाण पण वाढलेलं आहे. त्याच्या विरुद्ध बाजूला आतापर्यंत 3 प्राणांतिक अपघात झालेले आहेत. परंतु आम्ही किती विनंती केली तरी नागरिकांचे येण्याचे प्रमाण तिथे सेल्फी काढणे, व्हिडिओ काढणे, नंतर ते यूट्यूबसाठी व्हिडिओ काढणे असे
मोठ्या प्रमाणावर ते चाललेलं आहे. मोठा गंभीर अपघात होण्याची शक्यता आहे. त्यासाठी आम्ही नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाकडे पण पत्रव्यवहार केलेला आहे. त्यांनी त्या संदर्भात आता कारवाई सुरू केलेली आहे आणि लवकरच ते व्ह्यू कटर तिथे लावणार आहेत. परंतु त्याच्यामध्ये काही वेळ लागू शकतो. काही प्रोसिजर असते. तोपर्यंत नागरिकांना आव्हान आहे की त्यांनी कृपया तिथे उभं राहू नये. ते धोक्याचे आहे. त्याच्याने त्यांना अपघात होऊ शकतो. म्हणून आम्ही नागरिकांना आवाहन करतोय सध्या पनवेल शहर पोलीस आणि पनवेल ट्रॅफिक पोलिसांतर्फे. मुंबई गोवा महामार्गावर खेड तालुक्यातील कशेडी पोलीस चौकीजवळ पहाटेच्या सुमारास दुचाकीचा अपघात घडला असून एक जण जखमी झालाय. 27 एप्रिल रोजी सकाळी 4:50 सुमारास खेडहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकी चालकाने गाडीवरील नियंत्रण गमावल्याने हा अपघात झाला. अपघातानंतर परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेची माहिती मिळताच भरणे नाका ब्रिज खाली तैनात असलेली जगद्गुरू रामानंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी संस्थान नाणीसधामची 24 तास सेवा देणारी विनामूल्य रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. रुग्णवाहिका चालक सूरज हंबीर यांनी वेळेचे भान राखत जखमी अविनाश बबन चिनकटे वय 30 राहणार संगलट यांना त्वरित उपजिल्हा रुग्णालय कळंबणी येथे दाखल केले. सध्या जखमीवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची प्राथमिक माहिती समोर येते. या अपघातामुळे महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. खेड शहरात गोवंश संरक्षणासाठी कठोर कायदा करण्याच्या मागणीसाठी गोसेवकांनी भव्य रॅली काढली. स्वर्गीय मीनाताई ठाकरे नाट्यगृहातून निघालेली ही रॅली तहसीलदार कार्यालयापर्यंत नेण्यात आली, जिथे तहसीलदारांना सविस्तर निवेदन देण्यात आलं. गोसेवकांनी महाराष्ट्रात गोवंश संरक्षणासाठी अधिक प्रभावी कायदे करण्याची गरज अधोरेखित केली आहे. गो तस्करी, बुचडखान्यातील हत्या, रस्ते अपघात आणि प्लास्टिकमुळे होणारे मृत्यू यामुळे गोवंश गंभीर संकटात असल्याचं त्यांनी नमूद केलंय. गोवधावर संपूर्ण बंदी, गोतस्करीला अजामीनपात्र गुन्हा घोषित करणं आणि दोषींवर कठोर शिक्षा करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच देशी गोवंशाला राष्ट्रमाता दर्जा देणे, पंचगव्य आधारित अर्थव्यवस्थेला चालना देणे, ग्रामपंचायत स्तरावर नंदी शाळा आणि जिल्हा स्तरावर गो अभयारण्य उभारणे अशा विविध मागण्या यावेळी मांडण्यात आल्या. या आंदोलनामुळे खेडमध्ये गो संवर्धनाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला असून शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. महिला आरक्षण विधेयकाच्या अंमलबजावणीसाठी काँग्रेस महिला आघाडी आता आक्रमक झाली असून पनवेलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत हा मुद्दा ठळकपणे मांडण्यात आला. या परिषदेला प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्षा संध्या सव्वालाखे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यावेळी जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, महिला कार्यकर्त्यांची मोठी संख्येने उपस्थिती पाहायला मिळाली. महिलांना राजकारणात समान संधी मिळावी आणि निर्णय प्रक्रियेत त्यांचा सहभाग वाढावा यासाठी महिला आरक्षण विधेयकाची तातडीने अंमलबजावणी व्हावी अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली. दरम्यान या परिषदेत महिलांच्या सुरक्षेपासून शिक्षण, रोजगार आणि राजकीय प्रतिनिधित्व यांसारख्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांबाबत झालेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध करत काँग्रेस महिला पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केला. खरोखर तुम्हाला चित्रवाघ या महिलांच्या बाजूने कधी वाटल्या? जर खरोखर असत्या ना तर मग नाशिकच्या प्रकरणामध्ये रुपाली चाकणकरच्या बाबतीत बोलायला पुढे आणा त्यांना. मी जाहीर आव्हान करते, मी एका डायसवर बसते, त्यांनी एका डायसवर बसा, माझ्या प्रश्नाचे उत्तरं द्या. अहो महिला विधेयक, ताई तुम्ही आमदार झाल्या, तुम्हाला त्याचं दुःख कळणार नाही. बोलून 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 स्क्रिप्ट तुम्हाला आमदार केलं, चूप बसा. आता ज्या ओबीसीच्या महिला बिचाऱ्या बाहेर आहेत त्या आरक्षणाच्या, त्यांना येऊ द्या त्यामध्ये आणि लागू करायचं. तर खरोखर लागू करणार आहे का मोदीजी? त्यांनी मोदीजींना प्रश्न करावा की हे बिल जे होतं ते आरक्षणाचं बिल होतं का? जर असेल तर चला, खुलं आव्हान आहे आम्हाला, आपण डिबेट करू. आणि नसेल तर मग त्यांना काय, तर त्याचं उत्तर मात्र त्यांनी डायसवर येऊन द्यावं. 2023 मध्ये नारी शक्ती वंदन नावच नव्हतं त्याचं. अहो हे काहीतरी नारी शक्ती वंदनचा माहिती नाही यांना. यांच्या घरच्या बायका आता कशाला बोलायला लावता आम्हाला तुम्ही? नारी शक्ती वंदन त्या विधेयकाचं नावच नव्हतं. माझ्याकडे कॉपी आहे, मी प्रत्येकाला देणार आहे. हे खोटं बोलते. ते नारी शक्ती वंदनच्या आडमध्ये मतदान घेण्यासाठी हे सगळं नाटक सुरू होतं. त्यांना विरोधकांनी तोंड घाशी पाडलेलं आहे. त्यांना आमचा जाहीर आव्हान आहे, ते कधीही आरक्षण देऊ शकत नाही. आणि द्यायचं असेल, आता आम्ही ऐकलेलं आहे की प्रत्येक राज्यांमध्ये सुद्धा एक दिवसीय अधिवेशन बोलावणार आहे. आमचं आव्हान आहे 2023 नंतर लागू करा. काँग्रेस त्याचं समर्थन करायला तयार आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी येथे आयोजित राज्यस्तरीय अंडर-23 टेनिस क्रिकेट स्पर्धेत रायगड जिल्हा संघाने दमदार कामगिरी करत विजेतेपद पटकावलं। तब्बल 10 वर्षांनंतर रायगडने हे यश मिळवत ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली आहे। महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या मैदानावर 24 ते 26 एप्रिल दरम्यान पार पडलेल्या या स्पर्धेत महाराष्ट्रभरातून 18 संघ सहभागी झाले होते। अंतिम सामन्यात रायगड संघाने सातारा जिल्ह्यावर मात करत पहिलं स्थान पटकावलं तर सातारा दुसऱ्या स्थानावर राहिला। बीड आणि रायगड सिटी संघांनी अनुक्रमे 3रे आणि 4थे स्थान मिळवत तर रायगडच्या खेळाडूंनी सर्व सामन्यांमध्ये उत्कृष्ट समन्वय आणि आक्रमक खेळ दाखवत प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व राखले। या यशाबद्दल संघातील खेळाडू, प्रशिक्षक आणि पदाधिकाऱ्यांचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे। आमदार महेंद्र दळवी यांनीही संघाचं अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। या विजयामुळे रायगडच्या क्रीडा क्षेत्रात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे। नमस्कार, माझं नाव मीनाक्षी गिरी। मी टेनिस क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडिया सेक्रेटरी व टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र सेक्रेटरी। नुकत्याच म्हणजे 24 ते 26 एप्रिल अहिल्यानगर येथे 23 वर्षातील मुलांच्या ज्या राज्यस्तरीय स्पर्धा पार पडल्या तिथे 18 टीमनी सहभाग नोंदवलेला होता। महाराष्ट्रातल्या एकदम कानाकोपऱ्यातल्या जिल्ह्याने तिथे सहभाग नोंदवलेला होता। त्यामध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे रायगड, द्वितीय क्रमांक आलेला आहे सातारा, तिसरा क्रमांक आलेला आहे बीड आणि चौथा क्रमांक आलेला आहे रायगड सिटी। या सर्व खेळाडूंचे व सर्व टीमच्या कोचचे खूप खूप अभिनंदन। सर्वात जास्त मी धन्यवाद करते जे टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्राच्या पंचांचे, जे 41 डिग्री मध्ये त्यांनी हे जे काम करून दाखवलेलं आहे त्याबद्दल टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्राच्या सर्व कमिटी मेंबरचे व पंचांचे सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद। ज्यामध्ये सर्व छोट्यापासून मोठ्यापर्यंत काम केलेल्या सर्व काम करणाऱ्या लोकांचे, मला सपोर्ट करणाऱ्या लोकांचे खूप खूप धन्यवाद। आणि यामध्ये जे खेळाडू खेळलेले आहेत ते लवकरच नॅशनल लेवलला सहभागी होणार आहेत, आपल्या जिल्ह्याचं, महाराष्ट्राचं आणि आपल्या देशाचं नाव मोठं करणार आहेत। टेनिस क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडिया म्हणजेच कन्हैया गुज्जर सर यांनी ही संधी आपल्याला दिलेली आहे, त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद। आणि असंच आपण आपल्या जिल्ह्याचं, महाराष्ट्राचं आणि देशाचं नाव मोठं करू। धन्यवाद। यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली, इथेच थांबण्याची। भेटूयात नवीन बुलेटिनसह। तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण।